करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 166वा भाग. माइंडसेट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सदरातला आजचा आपला या ठिकाणी विषय आहे अडचणींवर मात करण्याची जिद्द. मोटिवेशन स्पीकर जे असतात, मोटिवेशनल लेक्चरर जे असतात, ते सांगत असतात की हिंमत हरू नका, असा एक शब्द आपल्याला वापरला जातो. पण याचं सर्वोच्च उदाहरण काय असू शकतं हिंमत न हरण्याचं? तर त्या उदाहरणांपासून मला आजच्या या सदराची सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, तुम्ही अरुणिमा सिन्हा हे नाव किती लोकांनी ऐकलंय? कुणाला माहित आहे अरुणिमा सिन्हा? आपल्यापैकी कुणाला? चला, काही 2-4 लोकांना आपल्याला माहित आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अभिनंदन. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर 24 वर्षाची एक तरुणी, नॅशनल लेवलला व्हॉलीबॉलची खेळाडू, 12 एप्रिल 2011 रोजी रेल्वेने प्रवास करत असताना तिच्या गळ्यातली चेन चोरण्याच्या नादात चोरट्यांनी तिला या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरनं बाहेर फेकलं, म्हणजे रेल्वेतून बाहेर फेकलं. दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली, ती ट्रॅकच्या मध्ये पडली. त्या रात्रभरामध्ये जवळजवळ 39 गाड्या तिथून प्रवास केला, तिच्या म्हणजे रुळावरून गेल्या असं म्हणता येईल, ती खाली पडलेली असताना. सकाळी लोकांनी बघितलं, त्यावेळेला ती जिवंत तर सापडली, पण एक पाय तिचा गुडघ्यापासून खाली काढावा लागला, दुसऱ्या पायामध्ये रॉड टाकावा लागला होता. आणि मग तिचं सगळं हरलं असं वाटत असताना तिनं सांगितलं की मला एव्हरेस्ट सर करायचंय. आता मीडियामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं, त्यावेळेला सगळे हसायला लागले की बाबा हिचं आता ठीक आहे, डिप्रेशन मध्ये असेल, ऍक्सिडेंटचा आघात झाला असेल म्हणून बोलत असेल, अशा पद्धतीच्या काही चर्चा त्या ठिकाणी झाल्या किंवा त्यांना ते वाटलं की बाबा असं काहीतरी असू शकतं. पण ही घटना घडली 12 एप्रिल 2011ला, लक्षात घ्या. आणि 13 मे 2013 रोजी, 21 मे 2013 सकाळी 10:55 अरुणिमा सिन्हा एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवत होती आणि जगातली पहिली डिसेबल पर्सन की जिने या ठिकाणी एव्हरेस्ट सर केला. चक दे इंडिया ही जी मूव्ही आहे, तिची रिअल हिरो ती आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. किंवा या ठिकाणी आपण तिच्या बाबतीमध्ये तिला पद्मश्री दिल्या गेलेला आहे. तर हिंमत हरू नये याच्यापेक्षा वेगळं काय उदाहरण असू शकते? पद्मश्री विजेती एक तरुणी किमान माहीत तरी आपल्याला असली, आपल्यातल्या 10-12 लोकांनी हात वर केला, याचा अर्थ काय की तुमचा प्रवास योग्य दिशेने आहे. लक्षात घ्या, तुम्ही योग्य व्यक्तीला फॉलो करताय, माहिती तुम्हाला आहे, हे लक्षात घ्या. मी या सगळ्या मोठ्या गोष्टी बोलण्याच्या अगोदर छोटी गोष्ट, मी ज्या वेळेला बऱ्याच वेळा मुलं म्हणतात सर सारखं अडचणी येत आहेत, काय करायचं सर? तर विद्यार्थी कसा घडला पाहिजे, तरुण कसा असला पाहिजे, फार मोठी उदाहरण तर आपल्याकडे आहेतच. पण मी बऱ्याच वेळेला या ठिकाणी म्हणतो की अशी पर्सनॅलिटी आपली घडली पाहिजे. कशी? जसं तुम्ही या ठिकाणी मांजराचं हे बघितलं असेल. मांजराचं वैशिष्ट्य काय माहिती आहे तुम्हाला? मांजर तुम्ही कुठूनही फेकलं तर ते 4 पायावरच पडतं, हे लक्षात. म्हणजे परिस्थितीनं कितीही पद्धतीनं आपल्या समोर अडचणी निर्माण केल्या, आपल्याला या ठिकाणी त्रास दिला, तरी पुन्हा त्यातनं उभं राहण्यासाठीचे जे कौशल्य आहे ते आपण आत्मसात करायला पाहिजे. हे आपला या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. आता रेलिजन्स हा शब्द कुठून आला हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर हा लॅटिन भाषेतला शब्द आहे आणि त्याचा दुसरा अर्थ आहे टू बाउन्स बॅक, म्हणजे पुन्हा उभं राहणं. म्हणजे तुम्ही काच आहात की रबर आहात, त्यातला फरक समजून घ्या. काचेचा ग्लास जर या ठिकाणी एकदा पडला तर तो काय होतो? फुटतो, लक्षात घ्या. आणि रबराचा चेंडू जर खाली टाकला तर तो पुन्हा जेवढ्या वेगाने खाली गेला तेवढ्याच वेगाने पुन्हा या ठिकाणी उभं राहतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला माग रिव्हर्स बाउन्स बॅक ज्याला म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये जिद्द, चिवटपणा, धैर्य, कणखरपणा, लवचिकता असे शब्द आपण वापरतो. आपत्ती कशा पद्धतीची असते? अपघात येऊ शकतो, आघात येऊ शकतो, दुःख असतं, तीव्र वेदना असू शकतात. आणि या तणावाच्या वेळी योग्य पद्धतीनं जुळवून घेणं ही प्रक्रिया महत्वाची असते, लक्षात घ्या. म्हणजे काचेचा ग्लास फुटतो म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगितलं. आपल्यातली बरीच मुलं आहेत, छोट्या छोट्या गोष्टीने या ठिकाणी म्हणजे ब्रेकअप झालं, आयुष्यातनं संपून जातात बऱ्याच वेळा, लक्षात घ्या. किंवा मैत्रीण बोलायचं बंद केली तरी या ठिकाणी नाराज होऊन जातात. काही लोक या ठिकाणी, मी नीटची एक्झाम दिली, 22 मुलांनी आत्महत्या केली भारतामध्ये, लक्षात घ्या. नीटचा पेपर फुटला आणि परत एक्झाम द्यावी लागणार आहे.
काही मुलांनी पेपरच्या अगोदरच आत्महत्या केलेल्या होत्या पहिल्याच त्याच्या वेळेला, लक्षात घ्या. अशी काही उदाहरणं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला किती गरज या क्वालिटीची आहे हे आपल्याला लक्षात येतो मित्रांनो, लक्षात घ्या. मग हा रेझिलन्स म्हणजे नेमकं काय, तर भावना दाबणे नाही, लक्षात घ्या, त्या स्वीकारणे. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय की आपण डिनाय करतो. म्हणजे मला दुःख झाले डिनाय करायची गरज नाही, मी अपयशी आहे डिनाय करायची गरज नाही, पण त्यातून उभं राहण्यासाठी स्वतःची तयारी करायची असेल तर पहिला तो ऍक्सेप्टन्स आपल्याला महत्वाचा असतो, लक्षात घ्या. ही जी काही रेझिलन्सची क्वालिटी जी आहे ही आपल्यामध्ये बायबर्थ असते, लक्षात घ्या. पण ती वाढवता येणं देखील शक्य आहे. 80% या ठिकाणी ती शिकवता येणं शक्य आहे. ते कौशल्य आहे. जसं व्यायाम केल्यानंतर तुम्ही बॉडी बिल्ड करू शकता, तसं ही देखील कपॅसिटी तुमची बिल्ड करणं, वाढवणं सहज शक्य आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात त्याच्यामध्ये. त्यामुळं आपल्याला लढत असताना लोक एकटं लढतात, पण या ठिकाणी ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे ते मदत मागतात, सपोर्ट घेतात आणि पुढे जातात. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला त्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपल्या योग्य व्यक्तींचं सहकार्य, साथ, विचार, वैचारिक मदत, सल्ला घेऊन पुढे जायची या ठिकाणी क्षमता डेव्हलप करावी लागेल. त्याचे 4 प्रकार काय आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये रेझिलन्सचे. एक पहिला आहे फिजिकल रेझिलन्स, म्हणजे आजारपण, अपघात, थकवा यातून बाहेर पडण्याची क्षमता. कॅन्सर सारख्या उपचारावर, म्हणजे राज्यामध्ये, देशामध्ये शरद पवारांसारखं दुसरं नाव याच्यात सांगता येणार नाही की कित्येक वर्ष ते संघर्ष करतायत आपल्या शारीरिक चॅलेंजेसची, लक्षात घ्या, आणि पुन्हा पुन्हा ते उभं राहतात, लक्षात घ्या. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला आज जे काही आपण या ठिकाणी 4-5 प्रकार बघणार त्या प्रत्येक प्रकारांमध्ये तुम्हाला हे एक उत्तम उदाहरण असू शकतं, हे लक्षात द्या त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आपण म्हणतो की मेंटल रिझल्ट, म्हणजे मानसिकता. अपयश, नकार, टीका सहन करण्याची क्षमता. युपीएससी मध्ये 4 वेळा फेल झाला, पुन्हा 5व्यांदा उभं राहतोय मी त्याच्या पद्धतीनं. किंवा या ठिकाणी एखादा व्यवसाय चालू केला, 1, 2, 3दा फेल झाला, पुन्हा उभं राहण्याचा मी प्रयत्न करतोय, हे लक्षात आहे त्याच्याबद्दल. त्यानंतर इमोशनल रिझल्ट, म्हणजे भावनिक, प्रिय व्यक्ती जी काही तुमची आहे हे लक्षात घ्या, त्या प्रिय व्यक्तीचं निधन, ब्रेकअप या विश्वासघात यातून बाहेर पडण्याची क्षमता विकसित करणं. त्यानंतर सोशल रिझिलन्स. सोशलमध्ये काय होते, बऱ्याच वेळा सामाजिक बहिष्कार टाकला जातो, बदनामी होते, सहन करण्याची क्षमता जी आहे या ठिकाणी आपली कमी होते. का महत्वाचं आहे, म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगतो त्याच्यामध्ये की बॅकग्राऊंडला काय होतं ह्या गोष्टी बाजूला आहेत, लक्षात घ्या. पण रुपाली चाकणकरांसारखी एक महिला, इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप झालं, सामाजिक बहिष्कार, बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या त्याच्यामध्ये, त्यांची ताकद विचारात घ्या, लक्षात घ्या. मी त्या गोष्टीत जात नाही की पाठीमागं सत्य काय होतं काय नाही, पण त्यातून पुन्हा त्या उभं राहत आहेत, पुन्हा समाजामध्ये मिसळतायत, पुन्हा या ठिकाणी ऍक्टिव्हिटीमध्ये येत आहेत. प्रत्येक महिलेनं, मुलीनं याचाही विचार केला पाहिजे की आपल्यावर होणारे आरोप, आपल्यावर होणारी बदनामी जी आहे ती आयुष्य संपवायसाठी नसते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासाठी आयुष्य संपवणं नाही तर तुम्ही जगणं, भिडणं आणि उभं राहणं गरजेचं असतं, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यामुळं हा महत्वाची क्वालिटी काय आहे रेझिलन्स ही लक्षात घ्या त्याच्याबद्दल, की रेझिलन्स लोकांचं वय 10 वर्ष जास्त असतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू सांगतो की एम्प्लॉई जे आहेत 31% जास्त प्रोडक्टिव्हिटीने काम करतात, ज्यांच्यामध्ये ही क्वालिटी चांगल्या प्रकारच्या, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी डिप्रेशनचं प्रमाण या लोकांमध्ये 65% पेक्षा कमी असते. म्हणजे किती महत्वाची क्वालिटी आहे याचा विचार करा, लक्षात घ्या. आणि करिअर सक्सेस म्हणजे IIT, IIM चे या ठिकाणी रिव्ह्यू काय सांगतात की सीओच्या क्वालिटी मधली जी एक महत्वाची क्वालिटी काय लक्षात घ्या, सीओच्या क्वालिटी मधली, तर त्याच्यामध्ये चांगली रेझिलियन्स पॉवर असायला पाहिजे. तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींमधले काही महत्वाचे टप्पे. पहिला प्रकार असतो वैयक्तिक आघात, पर्सनल ट्रॉमा म्हणतो आपण त्याला. काय असतं, प्रिय व्यक्तीचं निधन होणं, डिवोर्स, ब्रेकअप, ऍक्सिडेंट, अत्याचार, बलात्कार असे प्रकार असू शकतात, हे लक्षात अशा प्रकारे. आणि मग याच्यात काय परिणाम होतो मानसिक, लक्षात घ्या, ज्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिझास्टर असं म्हटलं जातं, डिसऑर्डर म्हटलं जातं, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि मग याच्यातून बाहेर पडायला बऱ्याच वेळा 6 महिने ते वर्ष लागतं. म्हणजे अशा आजूबाजूला तुम्ही उदाहरण बघाल, जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोविडमध्ये गेली ते अजून रिकवर झालेली नाही, अशी काही लोक तुम्हाला बघायला लागले, लक्षात. काही जवळची व्यक्ती गेली, एखादी व्यक्ती जाणं ही दुःखदच घटना आहे, लक्षात घ्या. पण मूव्ह ऑन होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर प्रोफेशनल या ठिकाणी सेटबॅक, म्हणजे नोकरी जाणं, व्यवसायात नुकसान होणं, प्रमोशन न मिळणं, स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश, शिक्षणामध्ये अपयश, हे प्रोफेशनल या ठिकाणी काही वेळेला आपल्याला सेटबॅक बसू
शकतात लक्षात घ्या. त्याचे मानसिक परिणाम काय? आत्मविश्वास कमी होतो, चिंता लागते, आर्थिक तणाव निर्माण होतो, फायनान्शियल क्रायसिस, कर्जबाजारीपणा, व्यवसाय बंद पडणं, गुंतवणुकीमध्ये नुकसान होणं, अचानक मोठा खर्च उद्भवणं, मानसिकदृष्ट्या असुरक्षतेची भावना निर्माण होऊन कुटुंबातले तणाव वाढतात लक्षात घ्या. सामाजिक अडचणी, सोशल चॅलेंजेस, बदनामी, अपमान, मित्रांचा विश्वासघात, सामाजिक बहिष्कार, ऑनलाईन बुलिंग होतं बऱ्यापैकी आपण बघतो लक्षात घ्या. जात धर्म आधारित, म्हणजे आज काही मुलींच्या बाबतीमध्ये ज्या या जेनझीच्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये दिसल्या, इतर ठिकाणी दिसल्या, त्यांनी काही गाणी बनवली, काही व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले, पोस्ट व्हायरल झाल्या, आणि त्या मुलींच्या कमेंटवर काही काय म्हणतात की विघातक प्रवृत्ती ज्या आहेत इतक्या चुकीच्या पद्धतीने कमेंट करतायत, त्यांना सातत्याने या ठिकाणी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. या मुलींच्या मध्ये काही चेहरे इतके स्ट्रॉंग आहेत लक्षात घ्या, त्या पुन्हा पुन्हा उभे राहत आहेत पुढे लक्षात, त्या पुन्हा पुन्हा लढतायत. हे सगळी उदाहरणं आहेत ज्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. सार्वत्रिक संकट म्हणजे काय होतं? आता कोविड-19 तुमच्यामुळे आला का? नाही, जगावर आलेले एक संकट आहे जे फेस करावंच लागेल, त्याला पर्याय नाही लक्षात द्या. नैसर्गिक आपत्ती, पूर आला, भूकंप झाला, याच्यात तुमची काय जबाबदारी आहे का? काहीच नाही त्याच्यावरती, तुमचं कारण नाही. युद्ध झालं, आर्थिक मंदी, लक्षात, या सगळ्या गोष्टी ज्या सार्वत्रिक आहेत, पण त्यातही आपल्याला या ठिकाणी काम करणं गरजेचंच असतं लक्षात. आपल्या मेंदूमध्ये अमेगाडला नावाचा एक या ठिकाणी भाग असतो. संकटाच्या वेळी तो 3 मोड ऍक्टिव्हेट करतो. पहिला असतं फाईट, लढा, बरोबर. दुसरं असतं फ्लाईट, पळून जाणे, सोडून देणं, आत्महत्या करणं वगैरे असतं. आणि तिसरं असतं फ्रीज, गोठून जाणे, म्हणजे काय? मला काही सुचत नाही, मी हलूच शकत नाही, मला काही करताच येत नाही. आपली परिस्थिती अशी बऱ्याच वेळा होतं, मला काय करायचं कळतच नाही, काय करू मी, माझ्याकडनं होणारच नाही काय करायचं. अशा काही गोष्टी आपल्याकडे होतात. तर पहिला मोड जो आहे फाईट, हा फार महत्वाचा आहे लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्याकडे ही क्षमता चांगली आहे लढण्याची, रिव्हर्स बॅक होण्याची, बाउन्स बॅक होऊन उभं राहण्याची, तो सातत्यानं काय करत असतो लक्षात घ्या, फाईट मोडवर असतो. फाईट करायची सातत्यानं. फ्लाईट मोड म्हणजे पळून जाण्याच्या मोडमध्ये असत नाही लक्षात त्याच्या पद्धतीने. आता या ठिकाणी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर जो प्रकार आहे, त्याच्याऐवजी पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ हा एक फरक लक्षात घ्या. दोन्ही मधला फरक समजून घ्या. त्याच्यामध्ये काय आहे तो, पीटीजी म्हणजे काय आहे की अपघातानंतर वाढ होते. म्हणजे काही लोक फक्त उभे राहतात असत नाही, आपत्तीतून इष्टापती असा शब्द वापरला जातो. आपत्तीतून इष्टापती म्हणजे काय की, आता मी एखादं उदाहरण सांगेन. कोकणामधलं एक कॉलेज आहे, ते कॉलेज या ठिकाणी महापुरामध्ये पूर्ण वाहून गेलं होतं 2005 मध्ये. 2005 मध्ये कॉलेज ज्या वेळेला वाहून गेलं, त्यावेळेला कॉलेज तसं इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी, वीक असं इन्फ्रास्ट्रक्चर होतं लक्षात. म्हणजे त्यानंतर कॉलेजला इतर ठिकाणची मदत आली, बाकी संस्थेचे मेंबर पुढे आले, त्यांनी डेव्हलपमेंट केली, आणि त्या कॉलेजच्या बाबतीमध्ये आजही म्हटलं जातं की तो महापूर कॉलेजसाठी इष्टापती ठरला. म्हणजे काय, आपत्तीतून पुन्हा ते जोरात उभे राहिले लक्षात. अशी बरीच उदाहरणं तुमच्याकडे असणार आहेत. त्याला आपण या ठिकाणी पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ असं म्हणतो लक्षात घ्या. ही या ठिकाणी फार महत्वाची आहे. अशा पद्धतीनं स्वतःला घडवणं, अशा घडणाऱ्या लोकांना तुम्ही या ठिकाणी फॉलो करणं ते गरजेचं आहे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं हे स्किल नाहीये, हे स्किल आहे लक्षात घ्या. पण हे स्किल तुम्हाला या ठिकाणी आत्मसात करायचं आहे, ते करू शकाल हे लक्षात. मग हे वाढवण्यासाठी काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, डिनाईन हा जो काय प्रकार आहे, म्हणजे काही ऍक्सेप्टच करायचं नाही, ते बंद करा. पहिल्यांदा स्वीकारा, ठीक आहे, हे झालेलं आहे, घटना घडलेली आहे, चुकीची आहे, व्हायला नको पाहिजे होती, घडले, ऍक्सेप्ट करू. ऍक्सेप्ट केल्यानंतर काय होतं की स्वीकार, पुढे जातो आपण. नाहीतर काय करतो, लोकांनी यांनी खोटं माझ्याबद्दल पसरवलं, त्यांनी चुकीचे आरोप केले, हे सगळं ठीक आहे, पण ज्या घडलेल्या गोष्टी स्वीकारत नाही तोपर्यंत तुमचा प्लॅन तयार होणार नाही, तुम्ही संघर्ष करायला उभे राहणार नाही, हे लक्षात घ्या. देवाने माझ्यावर अन्याय केला, हे अजिबात नाही झालं लक्षात. माझ्याच बाबतीत अन्याय होतो हे लक्षात, हे अजिबात नाही झालं पाहिजे लक्षात. मला काल एक फोन होता यवतमाळमधनं, आमच्या विद्यार्थिनीचा, सातत्यानं फोन करतो याच्याबद्दल. त्याला एकदा दोनदा मला असं वाटले की तिच्यावर अन्याय होत असेल म्हणून आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे. पण सातत्यानं ज्या वेळेला तिच्याच बाबतीत ती तक्रार घेऊन रडायला लागली, त्यावेळेला मला असं वाटलं की आता हिच्या बाबतीमध्ये हिनं त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करणं, तिथं स्वाभाविक करून घेणं आणि स्वतःच्या अस्तित्वाला किंवा स्वतःचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी लढणं गरजेचं आहे लक्षात घ्या. माझ्यावरच अन्याय करतात, देवानंच माझ्यावर अन्याय केला, माझीच परिस्थिती खराब आहे, याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे घडलेलं आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे लक्षात. त्याच्या बाबतीत त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या,
अ, एक व्हिएतनामच्या युद्धामध्ये 7 वर्ष एक कैदी बंद होता. त्याला सोडून दिलं. त्यावेळेला विचारलं की तू कसं काय टिकला 7 वर्ष त्यांच्या टॉर्चरला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी हे स्वीकारलं होतं की वाईटातलं वाईट टॉर्चर करणार आहे. पण त्यावेळेला दुसऱ्या बाजूला माझ्या मनात मी हेही सांगत होतो की इथून परत मी मातृभूमीवर जाणार आहे आणि मी जाऊ शकेन हा विश्वास होता. त्यामुळं मला मातृभूमीमध्ये परत जायचं आहे या विश्वासावर मी लढत होतो. लक्षात. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोकांचं स्वप्न असतं की या गावातून मला अपमान करण्यात आला, या स्कूलमधून माझा अपमान झाला, या व्यवसायामध्ये माझा अपमान होऊन बाहेर काढण्यात आलेलं आहे, तर याच गावात पुन्हा सन्मानानं जाईल. हे पर्पज ऑफ लाईफ बनतं बऱ्याच लोकांचं. लक्षात घ्या. म्हणजे ते अपमान झाला म्हणून आत्महत्या करत नाही, तर ते म्हणतात की आज माझ्यावर दगड उचलणारे प्रत्येक हार उद्या माझ्यासाठी टाळ्या वाजवतील. हे स्वप्न घेऊन ही लोक जगत असतात. लक्षात घ्या. हे थोडंसं नाटकी नसतं. जर तुम्हाला द्या ती जिद्द असते जगण्याची, हे लक्षात त्याच्यात. त्यासाठी ग्रोथ माइंडसेट आपल्याला विकसित करावं लागणार आहे. मी असाच आहे म्हणजे फिक्स माइंडसेट, मी बदलणार नाही म्हणजे फिक्स माइंडसेट. आणि ग्रोथ माइंडसेट काय? हा, माझ्यामध्ये ही कमतरता आहे, ही बदलायची आहे, मी 100% बदलेन, मी हा चेंज करून दाखवेन. हे फार महत्वाचं असतं. अपयशाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती थोडी बदलली पाहिजे. म्हणजे मी हारलो, ठीक आहे, तुम्ही हारलेला आहात त्याच्याबद्दल, पण मला शिकायला काय मिळालं? म्हणजे मी हारलो किंवा फीडबॅक घेऊन मी पुढे चाललो, या दोन्ही मधला फरक. फीडबॅक घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. थॉमस एडिसनचं उदाहरण वारंवार घेतो आपण. 9,999 वेळा हारला तो त्याच्यामध्ये, पण बल्ब शोधून दाखवला. हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही एकट्याने लढायचा प्रयत्न करू नका. एकट्याने लढायचं एकट्यालाच आहे त्याच्यामध्ये, पण तुमच्या कुटुंबाचा इमोशनल सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करा त्या परिस्थितीमध्ये. जवळचे 2-4 चांगले मित्र असू द्या, ज्यांना तुम्ही विश्वासानं सगळं सांगू शकता, ज्यांच्याशी बोलू शकता, सल्ला घेऊ शकता. चांगले मेंटर तुम्ही निवडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा वयानं, अनुभवानं, पदानं मोठे असणाऱ्या लोकांशी तुमचा संपर्क असला पाहिजे. हा तुम्हाला घडवतो. लक्षात. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम मोठे असतात तुमच्या वयाच्या सगळ्या लोकांसाठी, पण त्याच्यापेक्षा मोठ्या वयाचे जे लोक असतात त्यांनी असे हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात. त्यांना माहित असतं की या परिस्थितीशी कसं डील करायचं. अशा लोकांशी तुम्ही संपर्कात राहायला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. मदत मागणं म्हणजे कमजोरी अजिबात नाही, ते धाडसाची निशाण आहे. म्हणजे तर तुम्ही ऍक्सेप्ट करताय की माझी ही चूक झाली आहे, मी इथं अडकलेलो आहे आणि मला बाहेर पडायचं आहे, तर लोक मदत करतात. लक्षात घ्या. आपण बघितलेलं अगोदरच टेक्निक पुन्हा आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिपीट यायला लागतील. लक्षात घ्या. आपल्या एका विद्यार्थीने मला मेसेज केला, सर तेच तेच विषय रिपीट यायला लागले. जरासं विशाखाने सांगितलं होतं की तुम्ही नवीन विषय जरासं घ्यायचा प्रयत्न करा. विषय नवीनच आहेत, पण काय झालं की आता या सगळ्या गोष्टीचं संचित तुमच्याकडे यायला लागलेलं आहे. म्हणजे आता या लेक्चरमध्ये पुन्हा अशी माहिती आली की आपल्याला दररोज व्यायाम करायची सवय लावा, 30 मिनिटं सकाळी लवकर उठायची सवय लावा, चांगलं टाइम टेबल बनवा. आता बनवलं आपण. 165 दिवस रेग्युलर आपण ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्यामुळे 21 दिवसाची थेरी हा भाग नाही. आता आता आपली ही लाईफस्टाईल बनलेली आहे आणि ही बनलेली लाईफस्टाईल आपल्याला चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बदलण्यामध्ये मदत करणार आहे. हे लक्षात त्याच्या पद्धतीने. त्यामुळे क्रायसिस कंट्रोलचं या ठिकाणी एक तंत्र आहे, ते आपण सिस्टमॅटिकली डेव्हलप करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज पाहिजे आपल्याला त्याच्यामधनं. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या आजच्या सत्राबरोबरच एक महत्वाची गोष्ट आहे की मीच का, हे वारंवार वाटतं, हे मलाच का घडतं, माझ्या बाबतीत असं का घडतं असतं. त्याचं एक कारण समजून द्या, मी तुम्हाला सांगतो. काय कारण असतं की आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या परिस्थिती ज्या वेळेला समोर येतात, त्या तुम्हाला तोडण्यासाठी अजिबात येत नसतात. त्या तुमचा पराभव करण्यासाठी अजिबात येत नसतात. त्या तुमच्या क्षमता विकसित करण्यासाठी येत असतात. आणि आत्ता ज्या वयामध्ये तुम्ही आहात, आत्ता जर तुमच्या वाट्याला संघर्ष असेल तर समजून घ्या की पुढचा तुमचा भविष्यकाळ फार चांगला आहे. संघर्ष कुणाला चुकलेला नाही. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा येतोच. लक्षात. अगदीच लाईफस्टाईल एन्जॉय करत असाल, फार त्रास येत नसाल, अडचणी येत नसतील, तर कदाचित ते तुमच्या उतार वयामध्ये ते चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे जी मुलं बालपणापासून थोडीशी या ठिकाणी क्रायसिसमध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, ते समजून घ्या. आता काही लोक फेस करतात, त्यांनाही हा फेज एकदा तुम्ही जगला पाहिजे. ह्या जगण्याच्या जसं प्री रिक्विजिशन असतात ना, की या परीक्षेला बसायचं असेल तर तुम्ही मिनिमम ग्रॅज्युएट असलं पाहिजे. तसं जगणं सुंदर करायचं असेल तर संघर्षाची एक फेज प्रत्येकानं जगणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. जे अत्यंत समृद्ध कुटुंबातून आहेत त्यांना या सगळ्या सुविधा मिळतायत, त्यांच्यासाठी महत्वाचं मित्रांनो की कधीतरी हा संघर्षाचा काळ येईल. त्यासाठी तुम्ही स्वतःला आजपासूनच तयारी करा.
मेहनत कधी करायची असते? युद्धात लढण्यासाठीची मेहनत युद्ध चालू झाल्यानंतर करायची नसते, लक्षात. त्याची मेहनत तुम्हाला युद्ध नसताना करायची असते. लक्षात. म्हणजे युद्ध नसताना, म्हणजे संघर्ष नसताना स्वतःला अशा पद्धतीने घडवा की संघर्ष कधी येऊन गेला आयुष्यात ते कळणार पण नाही. ते समजून घ्या त्याच्यामध्ये. इतकं स्वतःला तुम्ही बनवणं, या ठिकाणी स्वतःला घडवणं गरजेचं आहे. आघातांवर किंवा आलेल्या विचित्र परिस्थितीवर मात करून उभं राहणं हे प्रत्येकाचा स्वभाव बनू शकतं, लक्षात घ्या. आणि यासाठी बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. येणारं संकट तुम्हाला घडवण्यासाठी येतं. येणारी प्रत्येक आपत्ती तुमच्या असणाऱ्या क्षमता ह्या एक्सटेंड करण्यासाठी येतं, लक्षात. तुमच्याकडे जे स्किल आहे ते एक्सटेंड करण्याचे, क्वालिटी एक्सटेंड करण्यासाठी ते टेस्ट करण्याची संधी तुम्हाला असते. त्यामुळे इथं फ्लाईट मोड नाही घ्यायचा, म्हणजे पळून नाही जायचं. इथं आपल्याला फाईट करायचं, इथं आपल्याला लढायचं आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये हे लढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठंही अशा चुकीच्या प्रवृत्तीशी लढू नका. आयुष्यामध्ये आलेली एखादी चुकीची व्यक्ती, हे लक्षात घ्या, तुम्हाला आयुष्यभर त्रासदायक ठरू शकते. वेळेत तुम्हाला त्यापासून अलिप्त होता देखील यायला पाहिजे. नाहीतर त्याच्याशी वारंवार उभं राहून मी या ठिकाणी उभं राहून दाखवतो, लढून, अजिबात करू नका. युपीएससी मी सांगितलं 4 वेळेला प्रयत्न करू, 5व्या वेळेला उभं राहिलं पाहिजे. पण आपण स्वतःला दिलेली जी टाइमलाईन आहे, वयाच्या 25च्या नंतर मी अजिबात प्रयत्न करणार नाही, मी दुसरं काहीतरी करेन, हेही फॉलो करायचं आहे, लक्षात. म्हणजे एका साईडनंच मोटिवेशन असून चालत नाही. प्रॅक्टिकल देखील आपण ते विचार करायला पाहिजे, लक्षात ठेवा. आजचा टास्क काय करा की दोन्ही बाजूने तुमचं आयुष्य बघा. आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी आणि तिथे किती वेळेला तुम्ही माघार घेतली, पळून गेलात, लक्षात, आणि किती वेळा तुम्ही फाईट केला. जाणं शक्य आहे, जाऊ शकतो आपण. ज्या वेळेला परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेला तोही निर्णय घ्यावा लागतो, लक्षात. पण उभं राहण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आजचा टास्क हाच राहील आपल्याला की तुमचं जे काही मिस्टेक जर्नल आपण लिहायला लागलेलो आहोत, त्याच्यामध्ये आज हे लिहा की कुठल्या परिस्थितीमध्ये मी बाजूला गेलो, न जाता तिथं राहिलो असतो तर काय झालं असतं, याचा विचार आपण करायचा आहे, लक्षात घ्या. आपल्या आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.